नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस सुखात व आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपल्याला आज गुळाचे काही सोपे उपाय करायचा आहे। हा गुळाचा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती, ऐश्वर्य किंवा धनलक्ष्मी याचा सतत वाढ होत राहील। त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर पहा, गुळ हा भारतीय खाद्य संस्कृतीचा अत्यंत घटक विशेष मानले गेलेला आहे। याशिवाय अनेक गोष्टीचा गोडवा अपूर्ण राहतो। याशिवाय आरोग्याच्या दृष्टिकोनातून तो साखरेपेक्षाही अत्यंत शुभ आणि चांगला म्हटला गेलेला आहे। आज आपण ज्योतिषशास्त्राने सांगितलेल्या गुळाचे उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला जीवनातील अनेक मोठ्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते। वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की अनेक समस्या आहेत, अडचणी आहेत किंवा काही दुःख संकट आहे, आर्थिक, मानसिक, वैवाहिक समस्या दूर करू शकते। हा अत्यंत गुळाचे उपाय जर एखाद्या व्यक्ती करत असेल किंवा घरातील स्त्रिया करत असेल तर त्यांच्या जीवनामध्ये जे मंगल दोष आहे किंवा वास्तुदोष आहे किंवा संतान प्राप्ती होत नसेल किंवा एखादी चांगली तुम्ही काम करायला जात असाल त्यामध्ये सतत अडचणी निर्माण होत असेल, जागा घेणं तुमच्याच्याने शक्य होत नसेल, जाग्यामध्ये पैसे कमी पडत असेल किंवा भरपूर कर्ज जे आहे ते होत असेल व त्याचबरोबर तुमच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत राहण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत, चला तर जाणून घेऊया। व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तर पहा, आपल्या कुंडलीतील रविस्थान बळकट करण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्याची स्थिती प्रभावी नसेल तर त्यांनी रोज सकाळी उठल्यानंतर थोडा गुळ खावा आणि नंतर पाणी तुम्हाला प्यायचे आहे। यासोबतच कोणत्याही रविवारपासून जवळच्या मंदिरामध्ये जायचं आहे। खंडोबाच्या मंदिरामध्ये जाऊ शकता किंवा तुमचे जे कुलदेव आहे त्यांच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊ शकता। त्यानंतर 800 ग्रॅम गहू आणि 800 ग्रॅम गूळ अर्पण करायचे आहेत। हे तुम्हाला 8 दिवस करायचे आहेत। यामुळे कुटुंबातील सूर्याची स्थिती जी आहे ती मजबूत होत असते आणि तुमच्या जीवनामध्ये संकट, विघ्न त्याचबरोबर आर्थिक अडचणी दूर होतात। दुसरं आहे, आर्थिक संकट दूर होईल। जर तुमच्या जीवनात आर्थिक समस्या असतील तर गुळाचा एक छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि एक नाणं तुम्हाला घ्यायचं आहे, एक लाल कपडा घ्यायचा आहे, कपड्यामध्ये याची पोटली तयार करून घ्यायची आहे आणि जिथे माता लक्ष्मीची पूजा आहे किंवा तुम्ही केलेली असेल, फोटो असेल, मूर्ती असेल तर मूर्तीसमोर ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे, त्याची विधिवत पूजा करायची आहे। हे 5 दिवस तुम्हाला सतत करायचे आहे। तुम्ही गुरुवारपासून सुरुवात करू शकता, शुक्रवारपासून सुरुवात करू शकता किंवा मंगळवारपासून सुरुवात करू शकता। आणि 5व्या दिवशी दुर्गा देवीच्या पूजा केल्यानंतर हे कापड उचलून आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे। असे केल्याने धनामध्ये वाढ होत असते, धन पैसा आहे यामध्ये बरकत होत असते। तिसरा उपाय आहे वैवाहिक समस्येवर उपाय। जर एखाद्या व्यक्तीच्या लग्नामध्ये विलंब होत असेल, खूप उशीर होत असेल लग्नाला, वय वाढलेलं आहे किंवा वय निघून गेलेला आहे, त्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। किंवा काही अडथळे येत असतील तर गुळाचा हा उपाय तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहे। तर पहा, यासाठी दर गुरुवारी मिठाच्या गोळ्यामध्ये थोडासा गूळ, तूप आणि हळद टाकून त्याची पोळी तयार करायची आहे आणि ही जी पोळी आहे ही तुम्हाला 11 गुरुवार तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे। हे तुम्हाला फक्त 7 किंवा 11 गुरुवार करायचे आहे। यामुळे वैवाहिक जीवनामध्ये येणारे अडथळे हे दूर होतात, कारण गाईला पवित्र असं स्थान दिलेलं आहे। गाईच्या जर पाठीवरून तुम्ही हात फिरवत असाल आणि त्यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत असाल तर तुमच्या जीवनातील जे नकळत कळत झालेले जे पाप आहेत ते सुद्धा नष्ट होत असतात। त्याचबरोबर गाईला तुम्ही जर चारा खाऊ घातला तर त्याचे पुण्य जे आहे किंवा आशीर्वाद श्री हरिविष्णू तुम्हाला प्राप्त करून देत असतात। त्याचबरोबर गायीने जर आपला हात चाटला तर आपलं भविष्य उज्ज्वल होत असते। पैसा, धन यामध्ये ऐश्वर्य प्राप्ती आपल्याला मिळत असते। धन, पैसा यामध्ये नेहमी बरकत आणि वाढ होत असते। म्हणून तुम्ही गुरुवारच्या दिवशी हा उपाय नक्की करून पहा। श्री स्वामी समर्थ।